गाईज आज आहे शिवराचा बर्थडे आणि एवढं गोंधळ चालू आहे घरी। गाईज आज आहे डे 5th ऑफ आवर नवरात्री आणि आजचा कलर आहे व्हाईट आणि मी पण व्हाईट घातलंय आणि मम्मी काय करते हे बॅटर बनवते। कसलं बॅटर ट्राय करून जाणार सांगते। ती आपल्याला सस्पेन्स मध्ये ठेवते कारण की ती आत्ताशी ट्राय करते ते गोष्ट म्हणून ती रिव्हील नाही करत आहे। सो ठीक आहे। आणि आजचा मेन्यू आज आपण सकाळी अरे कुठे आहे मेन्यू कुठे बाहेर आहे वाटतं। बाहेर आहे। आज अण्णा सुद्धा आहेत आपल्यासोबत। भाजी केली मम्मीने फ्लावरची आणि बटाट्याची, वरण भात आणि अण्णा आणि साईराज। आणि आजचा रंग आहे पांढरा म्हणजेच व्हाईट आणि आज घातलेला आहे मैत्रिणींनी व्हाईट साडी घातलेली आहे, मम्मीने सुद्धा आणि काकूनी ब्राऊन घातली आहे। आज शिवराचा बर्थडे म्हणून आता पहिले तिकडे जाऊया आणि मग नंतर तुम्हाला मी बाकीचं आणि काही तुम्हाला मी प्रसाद तर दाखवलाच नाही आपला मेन तो सुद्धा व्हाईट आहे आणि बर्फी आमच्या दुकानाची स्पेशल आहे। गाईज आज आहे शिवराचा बर्थडे आणि एवढं गोंधळ चालू आहे घरी। तुम्ही हे बघा शिवराज खूप छान दिसतोय आज, बघू शकता तुम्ही। हे बघा शिवराज हाय मन, शिवराज हाय नीट मन शिवराजचा केक मज्जा बघा मस्ती चालू आहे यांची। शिवराज खूप भारी दिसतात। डे 6th ऑफ आवर नवरात्री आणि आजचा कलर आहे रेड जे मी घातलंय आणि घातलंय आज म्हणजे रोज घालते। हाय वन मम्मी। आणि आजचा मेन्यू आहे आपला लाल 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 काय पनीरची भाजी ते माहिती होतं हे बघा आणि मम्मीनी सॅलेड सुद्धा केलंय बीटचं रेड कलरचं। साईराज ती सारखं काय एवढं असं हे नाही करत आहे थीम बट आज मम्मीने केली आहे भाजी म्हणून मग दाखवली रेड कलरची। येस भेटूया संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे। आणि आजचं महत्व काहीतरी वेगळं आहे। आज काय करतायत हे लोक हे बघा ह्या दोघी जणी काहीतरी करतायत। या दोघींनी पण रेड घातलंय आणि हे काय करणं चाललंय मैत्रिणी आपल्याला सांगते त्याला फुलोरा म्हणतात। तो सप्तमीला म्हणजे सप्तमी असते ना तेव्हा बांधतात। आज डे 6 असला तरी पण तिची सप्तमी आहे त्यामुळे आपण फुलोरा बांधतात सगळेजण देवाला जी माहिती लावलेली असते ना त्याला फुलोरा बांधतात।
गाईज जसं आपण स्टार्टिंगला मी तुम्हाला पहिल्या दिवशी दाखवलं की मनपीला कसं ते म्हणजे आपण ते बांधताना मी तुम्हाला दाखवलं. सो त्याला आता ह्या ज्या कडकण्या आहेत त्या लाईच्या असतात तिथे. सो त्या कशा बांधायच्या आणि काय असतं ते मी दाखवते तुम्हाला गाईज. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट ही पण दाखवते की हे बघा इकडे हे देवींचे काय अलंकार आहे. आपण नटवतो ना, हा साज घालतो ना सगळे, देवीला फणी, पानाचा विडा, वेणी, हात पंजे असतो म्हणजे हाताचे आशीर्वादाचा हात, जोडवे, फणी, लिंब असतात. आरसा आहे, आरसा आहे गाईज. भारी ना. नथ सुद्धा असते पण ह्यांनी केली नाहीये ती, तर ठीक आहे. आपण आता मैत्रिणीला विचारूया ह्या कडकण्या कशा केलेल्या आहेत. रवा, मैदा आणि पिठी साखर मोहन घालून मळायचं आणि मग त्याच्या अशा पातळ पातळ लाटायच्या. आणि हे असे होल का केले तिथे? ते आपण बांधायला लागतात ना ते देवापुढे. अच्छा. ओवून मग घालतो ना नाड्यामध्ये, ओवायच्या मग ते घालतो. म्हणून काही झालं असे होल केले तिथे तुम्ही बघू शकता. आणि कोणाकोणाचं सांजोऱ्यांचं पण असतो म्हणजे त्यात सारण भरून पुऱ्या करतात आणि त्या बांधतात. अच्छा. देवासमोर जे बांधणार आहेत कडकण्या त्या मम्मीने आपल्याला आणून दाखवते. हे बघा गाईज इकडे अशा 5-5चा महत्व असतो. हे बघा इकडे असे त्या दोऱ्यांनी नाडा आपल्याला मम्मीने असं सांगितलं होतं 5-5 बांधले आहेत. आणि 5चं महत्व हे की आपण स्टार्टिंगला पण बघितलं असेल तुम्ही की 5 त्या गोष्टी म्हणजे 5 खारीक हे सगळं 5-5 जे ठेवलं होतं तसं ह्या गोष्टी म्हणजे कडकण्या पण 5 अशा बांधल्या. मम्मीनी ऑलमोस्ट ते कडकण्या बांधल्या आहेत बट ठीक आहे मी तुम्हाला दाखवते बांधतीये ती. हे बघा ह्या अशा पद्धतीने कडकण्या बांधतात मनपीला ना. मनपी. हे गाईज जसं आपण मी तुम्हाला दाखवलंच पण आज मम्मीने सुद्धा आणि मम्मीने रेड घातलंय, ननूआजीने काकूने नेहमीप्रमाणे ब्राऊन घातले, मैत्रिणाजी मम्मी. मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे गाईज. किती ग्रोथ झाली आहे त्याची, वाढ झाली आहे त्याची त्या पिकाची धान्याची. आणि हे काहीतरी आज वेगळं दिसतंय आपल्याला नाही. हे काय केलंय आज आपण? सडा टाकतो हळदी कुंकवाचं सडा सप्तमीला टाकतात ना, म्हणजे सौभाग्याचं लेणं असतं ना हळदी कुंकू म्हणून. मग त्याचा सडा टाकायचा असं, ह्याला सडा टाकणं म्हणतात. हे बघा बरं. आणि हे आज थोडं वेगळं. आणि आपण जसं ते मैत्रिणीने आपल्याला दाखवलं होतं पान हाताचं ते सगळं हे इकडे लावले. हे बघा इथे जास्त का त्यांना माहिती की मी बोलत असताना त्यांना शांत बसायला लावते मी आणि ते बडबड करतात मग किती हसतात. हे बाई पण असते चिवडाच बघा. प्रसाद आपला उपासाचा चिवडा आहे आणि लाडू आहे, डिंकाचा लाडू आहे उपासाचा. आज लाल रंग आहे म्हणून लाल. हे बघा शक्तीचं प्रतीक आहे ना. बस ना किती दाखवते. हे गाईज आज आहे डे 7 ऑफ आवर नवरात्री आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. हे बघा किती छान वाटतं ना. आणि आजचा कलर आहे नवरात्रीचा ब्ल्यू. आजचा कलर आहे निळा म्हणजेच ब्ल्यू. आणि मम्मीने पण घातली आहे. आणि आज साईरा स्कूलमध्ये चाललाय.
2 वर्षानंतर सायरस स्कूलमध्ये चाललाय. सो बेस्ट ऑफ लक. आणि त्याची तयारी, बॅकपॅक सायरस. येस. आणि आज मम्मी खूप जास्त गडबडीत आहे बिकॉज त्याची स्कूल आहे म्हणून सगळं ते चालू आहे. आणि आजचा मेन्यू काय आहे? अजून भाजी व्हायची आहे आणि सायरसला पॉपकॉर्न. मम्मी गडबडीत आहे थोडी. आणि भेंडीची भाजी. आणि इथे वैभवी बसली आहे. बघू शकता मोठी मम्मी, मैत्रिणी मम्मी. नानवाजीने प्रिंट घातलंय. तो उद्या आहे हुशार. आणि आता तुम्ही ग्रोथ बघा म्हणजे त्याची वाढली आहे हो ना. त्या आतमध्ये चाललंय ना. कुमारिकेंचं आम्ही कुमारिका पूजन करणार आहे. आणि सोबत छोटासा भोंडला. भोंडला हा काय प्रकार आहे आपण बघू. आणि काय म्हणजे त्याचं महत्व भोंडल्याचं माहितीये का? भोंडला म्हणजे हादगा. कोणी त्याला हादगा, कोणी हादगा म्हणतात, कोणी भोंडला म्हणतं. म्हणजे की छोट्या म्हणजे सासरी आलेल्या मुली असतात ना, मग त्यांना सासरी पहिले कसं लहान वयामध्ये लग्न झालेलं असायचं ना, मग त्यांना सासरी आल्यावर मग त्यांना सारखे काम वगैरे. मग असं हे नवरात्रामध्ये त्यांना खेळायला पण मिळतं. सगळ्या जणी मुली सवाशिणी सगळ्या मिळून भोंडल्याची गाणे म्हणतात, फेर धरतात आणि दांड्या खेळतात म्हणून. मग ती अशी छोटीशी मजा करतात आणि मग नंतर शेवटला खाऊ वाटतात. तो ओळखायचा असतो. अच्छा. ते कसं करता आपण करू म्हणजे आपण करणार आहे ना. हो. आता मी तुम्हाला दाखवेल ते कसं. आजचा प्रसाद आहे पेढा. आज ब्ल्यू कलरचा असं काहीच नव्हतं पण मलाही पेढा आहे ना. तिने बासुंदी सुद्धा करून आणली आहे प्रसादासाठी. आणि त्याचं महत्व काय आहे ते मैत्रिणी सांगते. अष्टमीला बासुंदीचा नैवेद्य दाखवावा असं सांगितलेलं आहे. व्हॉट्सअपवर आलेलं आहे. युट्यूबवर. अच्छा, युट्यूबवर तिने बघितलं. बघा काही युट्यूबवर म्हणजे लोक बघतात युट्यूब याचा अर्थ. आणि त्याच्यावर तिला कळालं की आज तिचं महत्व आहे. अष्टमी आहे आज म्हणून. सो चांगली गोष्ट आहे की म्हणजे आमचं युट्यूब पण बघतात बरेच लोक म्हणून आम्ही सगळी माहिती देतो. आता मुलींची म्हणजे कुमारिकेंची आता पूजा होते. तुम्ही बघा.
everybody knows. Yeah, everybody knows. And I can feel your body shaking every single touch. That's just how it goes. That's just how it goes. Oh, I find it so hard being addicted to your love. I find it so hard being addicted to your touch. I find it so hard knowing that you are just my drug. And I find it so hard knowing you treated me like a mark. We ain't gotta talk about it right now, 'cause every time we talk about it, you stare at the floor. Give me the stars like I don't right now. You gotta go back. We ain't gotta talk about it right now, 'cause every time we talk about it, you stare at the floor. Give me the stars like I don't right now. You gotta go back. I can feel your heart racing, 'cause everybody knows. Everybody knows. And I feel your body shaking every single touch. That's just how it goes. That's just how it goes. I can feel your heart racing, 'cause everybody knows. Everybody knows. And I feel your body shaking every single touch. That's just how it goes. That's just how it goes. हे गाईज, आज आहे डे 9 अखार नवरात्री, दिवस 9वा आणि आजचा कलर आहे जांभळा म्हणजेच व्हायलेट. आणि आज मी काल काही घेतलं नाही शूटिंग, थोडा होता प्रॉब्लेम म्हणून. पण आता बघा त्याची ग्रोथ किती झाली, किती मस्त वाढले आहेत ते. हे बघा, वा, खूप छान वाटतंय ना. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. हे आप्पेचे पानं आहेत, कारण की आज दसरा आहे म्हणून हे एकमेकांना आपण देतो आप्पेचे पानं सोनं म्हणून. आणि हे हत्यार आहेत सगळे हे बघा. आणि आज देवांना आप्याच्या पानांनी सजवलंय. आणि आता भरणार आहोत आम्ही. तर तळी पण कशी भरतात ते पण तुम्ही तुम्हाला दाखवेल. सो या, मम्मीनी पण घातलाय बघा. हे बघा. आणि इकडे मैत्रीण आजीनी पण घातलंय जांभळा रंग. मम्मीनी पुरणपोळी ते चालू आहे स्वयंपाक मम्मीचा. इथे मेथीची भाजी, सार, भात, भजी सगळं केलेलं आहे.
must be so cold. Splash on my plate. Wanna get you 당장. 매일 답답해. Wanna leave cannon. गाईज मी इंस्टाग्रामवर फोटोग्राफीचे सुद्धा 9 days सेलिब्रेट केले, ते ह्या पद्धतीने मी सेलिब्रेट केले होते. Shit in my shoes, pull up to your bed and never lose. Sip it that we're getting loose. See me now, no can take you off. One time, babe, please take that off. Swerving on the beat, no need to get that car. Swerving on the beat, no need to get that car. I get that cash and I go hard. Spend all the cash on the fashion. Ain't gotta talk on the shit at all. Till then, guys, follow your dreams, be strong, do smile, and bye.